श्री गणेशाय नमः. मित्रांनो, गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर शनिवारी रोजी असून या दिवसापासून गणपती बाप्पांचा उत्सव सुरू होत आहे. गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी आणि घरी आणताना काय काय काळजी घ्यावी जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगांच्या प्रतिमा देखील निवडू शकता. पांढरा गणेश संपत्ती आणि आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी. नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूत असली पाहिजे. सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते. गणेशाचा रंग त्यांच्या सोनेरी रूपात दर्शवला जातो. अशा मूर्ती देखील खास ठरतात. पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एका हाती मोदक आणि दुसरा हात वरदमुद्रेत असावा. पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शिव पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे? गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून बाहेर पडावे. गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षदा, गुलाल वाहून गणपती घरी आणावा, कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत. श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. धन्यवाद.